वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचे डेली अनालिसिस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि लेवल सुद्धा परफेक्टली फॉलो होतात. पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला बघू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर खूप मोठी चूक करताय, कारण की खूप महत्त्वाची माहिती आपण आणि लेवल आपल्या ग्रुपवरती आपण अपडेट करत असतो. पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. काल जसं आपण व्हिडिओमध्ये लेवल घेतले होते बँक निफ्टीच्या, ज्याच्यामध्ये सप्लाय झोन आणि डिमांड झोन घेतला होता, परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याच बाजूला आपल्याला स्ट्रॉंगली ब्रेकआउट बघायला मिळाला नाही. म्हणजे थोडक्यात जे पाहिजे होतं आपल्याला लेवल, की मोठ्या प्रमाणात जी रॅली आपण कॅप्चर करतो ती कुठल्याही पद्धतीची रॅली आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली नाही. त्याच्यामध्ये सप्लाय झोन असेल किंवा डिमांड झोन असेल, कुठल्याही बाजूला ब्रेकआउट झाला नाही. त्याच्यामुळे मार्केटला आपण पूर्णपणे आज स्टँडमध्ये राहिलो, कुठलाही ट्रेड घेतला नाही. ट्रेड करून लॉस करण्यापेक्षा कधीही त्या लेवलला होल्ड केलेलं कधीही चांगलं, कारण की आपण कॅपिटल सुद्धा आपलं सेव्ह करता आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण निफ्टीचा चार्ट पाहतोय. निफ्टीच्या चार्टमध्ये जर पाहिलं तर आपण घेतलेला झोन हा आपल्याला ब्रेक झालेला बघायला मिळाला, पण पाहिजे अशा स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रेड थोडासा अवॉइड केला, कारण की त्याच्यानंतर जर पाहिलं जसं स्ट्रक्चर बनायला पाहिजे होतं तेवढं परफेक्टली त्याच्यामध्ये झालं नाही. आपण कुठल्या पद्धतीची अपडेट आपल्या चॅनलवरती आज घेतली नाही. तुम्हाला जर समजा इगल कम्युनिटी जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलाय, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही मेसेज करा किंवा अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करा. आता उद्यासाठी आपल्याला महत्त्वाचे लेवल काय असणार आहे ते आपण पाहूयात. बँक निफ्टीचा आपण चार्ट घेतोय. बँक निफ्टीमध्ये जर सिंपल पाहिलं, जसं आपण डेली 4 लेवल ते 5 लेवलमध्ये काम करत असतो, परफेक्टली सेम त्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये आपण सिंपल घेतलंय. वरच्या बाजूला पाहतोय आपण सप्लाय झोन 53,706 ची लेवल आहे. त्याच्यानंतर डाऊन साईडला पाहतोय 53,315 डिमांड झोन. सपोज जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तरच आपण उद्या काम करणार आहोत. जसं आजच्या पद्धतीने काम केलं सेम त्या पद्धतीने उद्या सुद्धा आपण तोच प्लॅन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये चेंजेस करणार नाही, कारण की वन डेला जर आपण अनालिसिसचा जर चार्ट पाहिला तर वन डे मध्ये जर समजा पाहतोय तर आपण पाठीमागचे 4 ते 5 दिवस मार्केट कंटिन्यू एका रेंजमध्ये काम करताना बघायला मिळते. एक दिवस वगळला तर आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला मोठी मुवमेंट पाहिजे बँक निफ्टीमध्ये तर 54,131 ची लेवल ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला कमीत कमी अपसाईडला 400 ते 500 पॉईंटची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, आता निफ्टीचे लेवल घेऊयात. निफ्टीमध्ये जर सिंपल पाहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वन डेला जर अनालिसिस केलं तर आपण त्याच्यामध्ये पाहतोय तर पाठीमागचे 4 ते 5 दिवस झालं मार्केट एका रेंजमध्ये काम करतंय. सिंपल याच्यामध्ये पण आपण तोच प्लॅन ठेवणार आहे. जर आपल्याला 24,691 ची जर लेवल ब्रेक झाली तर 24,786 च्या लेवल पर्यंत आपण एक प्लॅन सी बाजूला तिथं करू शकतो. आणि जर सपोज डाऊन मध्ये इथं जर पाहिलं तर आपल्याला डिमांड झोन ब्रेक झाला 24,566, तर आपण डाऊन साईड पर्यंत इथे एक प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये जर मोठी मुवमेंट पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, 24,786 जर ब्रेक झाला विथ सेटअप तर याच्यामध्ये साधारणतः 200-250 पॉईंटच्या अपसाईडला आपल्याला स्ट्रॉंग अशी रॅली बघायला मिळू शकते. ओके, स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण आज कुठलाही स्टॉक घेणार नाही, कारण की कमेंटमध्ये स्टॉक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये एकही कमेंट आली नाही. मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या स्टॉक बद्दल जर अनालिसिस पाहिजे असेल किंवा जर समजा सपोज काय माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्या स्टॉकचं नाव सजेस्ट करा. आपण उद्या डेली अनालिसिसमध्ये त्या स्टॉकचं आपण अनालिसिस आपल्या ग्रुपवरती युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.